नमस्कार मुलांनो, आज आपला दुसरीचा घरचा अभ्यास गणित विषयाचा 23वा दिवस आहे. आपण गेल्या वर्षी शून्याची बेरीज वजाबाकी शिकलेलो होतो, तरी सुद्धा ह्या वर्षी आपल्याला अजून काही थोडंसं बेरीज वजाबाकी शून्याची शिकणार आहोत. याच्यासाठी मी गणिताच्या गोष्टी सांगणार आहे. बेरीज वजाबाकी शून्याच्या गोष्टी सांगणार आहे आणि त्या गोष्टी रूपात आपल्याला बेरीज वजाबाकी करायची. पण कुणाची? शून्याची. अतिशय 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 सोपं आहे. तुम्ही नंतर म्हणसाल मॅडम एवढं सोपं गणित शिकवतायत का म्हणून, पण आपल्याला शिकायचं आहे, कारण की प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक गोष्ट आपली क्लिअर झाली पाहिजे, त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही आहेत. तर ठीक आहे, घरचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा, बॉक्सची वही घ्यायची, पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास आपल्याला करण्यासाठी बसायचं आहे. ठीक आहे, तुम्ही तयार आहेत का? मग तर मुलांनो, आता आपल्याला शून्याची बेरीज आणि शून्याची वजाबाकी शिकायची. आता मला सांगा, शून्यामध्ये एखाद्या संख्येत शून्य मिसळला किंवा वजाबाकी केली तर काय फरक पडतो का रे? नाही. तरी पण आता हे आपल्याला शिकायचंय, कारण की काय होतं, मोठ्या गणिताच्या वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, आता कसं करू. मग त्याच्यासाठी हा सराव करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर माझ्याकडे 5 चॉकलेट होते, पण मी अजून एक पण चॉकलेट घेतलं नाही. नवीन एक पण चॉकलेट घेतलं नाही. 5 होते, 5च आहेत माझ्याकडे. तर माझ्याकडे किती चॉकलेट झाले? 5 अधिक 0. काही चॉकलेट वाढलं का? नाही. म्हणून माझ्याकडे आता किती चॉकलेट आहेत? 5च चॉकलेट आहेत. माझ्याकडे 9 साड्या होत्या, अजून मी 0 साड्या घेतल्या. 0 साड्या घेतल्या म्हणजे काय, मी एक पण साडी नवीन घेतलेली नाही. मग आता माझ्याकडे किती साड्या आहेत? पुढे मोजायची गरजच नाही. मी साडीच घेतली नाही म्हणल्यावर मोजायची गरज आहे का? किंवा माझ्याकडच्या साड्या कमी झाल्या का? नाही. म्हणून माझ्याकडे 9 साड्या होत्या, आता पण 9च आहेत. माझ्याकडे 8 गोट्या होत्या, मी खेळायलाच गेले नाही. मग माझ्याकडच्या गोट्या हरवल्याच नाहीत किंवा मी हरले नाही. मग माझ्याकडे आता किती गोट्या आहेत? 0 गोट्या मी हरल्या. तर आता माझ्याकडे किती गोट्या आहेत? 8च आहेत. काही फरकच पडला नाही ना. गोट्या मी हरले पण नाही, जिंकले पण नाही. माझ्याकडे 8 गोट्या आहेत. 8च्या 8 माझ्याकडे तशाच गोट्या आहेत. तुम्हाला लिहायचे बरं का, हे माझ्यासोबत तुम्हाला हे लिहायचं आहे. मी आईकडून 6 रुपये घेतले होते खर्चायला, आणि खर्चत असताना काय झालं? खर्चत असताना बाजारात गेले आणि मला काहीच आवडलं नाही म्हणून मी काहीच घेतलं नाही. मग आता माझ्याकडे किती रुपये आहेत? माझे पैसेच वाढले नाहीत ना. मी काही खर्चले पण नाहीत आणि काही घेतलं पण नाही. मग माझ्याकडे किती रुपये आहेत? 6ला 6 रुपये आहेत. माझ्याकडचे पैसे वाढलेच नाहीत. आजीनं मला 8 रुपये दिले आणि पप्पाने मला 0 रुपये दिले. पप्पाने मला 0 रुपये दिले म्हणजे काय झालं? पप्पाने मला काहीच दिलं नाही, ठेंगा. मग माझ्याकडे आता किती रुपये आहेत? आजीचे जेवढे होते तेवढेच 8 रुपये आहेत माझ्याकडे. माझ्याकडचे पैसेच वाढले नाहीत. माझ्याकडे 7 रुपये होते. 7 रुपये होते. मी आईकडे गेलो, आई मला थोडे पैसे दे ना म्हणून. मग आईनं म्हणली, हे माझ्याकडे पैसे नाहीत, पळ इथून म्हणली. आणि मग आईनं मला काहीच पैसे दिले नाहीत. म्हणजे आईनं मला किती पैसे दिले? 0 पैसे दिले. आता माझ्याकडे किती रुपये होते? बाबाने दिलेले 7 रुपये होते आणि आईनं दिलेले 0 रुपये. तर आता माझ्याकडे किती रुपये आहेत? 7च रुपये आहेत. माझ्याकडे 9 गोट्या होत्या आणि एक पण गोटी मी घेतली नाही, तशा डब्यात राहिल्या. माझ्याकडून हरवली नाही आणि मी नवीन गोट्या घेतल्या पण नाहीत, जिंकलेच नाही. मग माझ्याकडे किती गोट्या आहेत? डब्यात 9 होत्या, 9च राहिल्या. काही त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही. आमच्या बागेमध्ये 9 झाडं होते, पण ह्या वर्षी पाऊस पडला नाही म्हणून मी 0 झाडं लावली. 0 झाडं लावले म्हणजे काय झालं? मी एकही झाड लावलेलं नाही. म्हणजे 9 अधिक 0 बरोबर किती असणार? 9च. 9ला 9 झाडं तसेच राहिले. काय त्याच्यात फरकच पडला नाही ना, नवीन झाडच आले नाहीत. म्हणून 9ला 9 झाडं होते तसे राहिले. आईनं आमच्या 8 चपात्या केल्या होत्या. 8 चपात्या केल्या होत्या आणि आम्ही पाणीपुरी खाऊन आलो. आम्ही जेवणच केलं नाही. मग आम्ही किती चपात्या खाल्ल्या? 0 चपात्या खाल्ल्या.
म्हणजे आम्ही जेवणच केलं नाही ना. आणि आईनं चपात्याच केल्या, भाकरी केल्याच नाहीत. भाकरी सुद्धा 0 केल्या. आईनं काय केल्या? भाकरी 0 केल्या आणि 8 चपात्या केल्या. तर दुरटीत आता चपात्या आणि भाकरी किती आहेत? भाकरी केल्या नाहीत म्हणजे 8 चपात्या होत्या. 8ला 8 चपात्या आहेत. म्हणजे चपात्या 0 चपात्या वाढल्यामुळं 8ला 8 चपात्या राहिलेल्या आहेत. आता मग बाजारात गेले. मला आधीचे 7 ड्रेस होते. पप्पा म्हणले तुला आधीचे खूप ड्रेस आहेत, तुला मी 0 ड्रेस घेणार आहे म्हणले, भोपळा ड्रेस घेणार आहे. आता भोपळा ड्रेस घेतले बाबांनी. मग माझ्याकडे किती ड्रेस झाले? आधीचे कपाटातले किती ड्रेस होते माझ्या? 7. तेवढेच राहिले. नवीन ड्रेसच आले नाहीत ना माझ्याकडं. म्हणजे 7 + 0 बरोबर 7. माझ्याकडे 6 चप्पलचे जोड होते. मग पप्पा म्हणले तुला खूप चप्पलचे जोड झालेत म्हणले, तुला आता मी 0 चप्पलचे जोड घेणार आहे असं म्हणले. आणि पप्पांनी काय केलं? मला चप्पलच घेतली नाही. माझे आधीचे किती होते शिवरॅकमध्ये चप्पलचे जोड? 6 जोड होते. नवीन घेतलेले 0, म्हणून 6ला 6 चप्पलचे जोड माझ्याकडे शिल्लक होते. आता काय झालं? आमच्या घरी 8 माणसं आहेत. आम्ही किती माणसं आहेत? 8. आमच्या घरातून कोणी बाहेर गेलं नाही आणि आमच्या घरी कुणीच 0 माणसं आले. कुणीच आलं नाही आमच्या घरात. मग 8 माणसं, 8ला 8 माणसं राहिले, कारण की बाहेरचं कुणी आलंच नाही. मग घरात किती माणसं राहिले? 0 माणसं, 8 माणसं राहिले. माझ्याकडे 6 चिकू होते. तसेच मी ठेवले. आणि बाबा बाजारात गेले, बाबांनी चिकू काहीच आणले नाहीत. बाबांनी 0 चिकू आणले. तर माझ्याकडे किती चिकू आहेत? नवीन आणलेला एक पण नाही. मग आधीचे किती होते माझ्याकडे चिकू? 6 चिकू होते. 6ला 6 चिकू राहिलेले आहेत. माझ्याकडे 7 गुलाबाची फुलं होती. मी तशीच फ्रीजमध्ये ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी एक पण गुलाबाचं फुलं आणलं नाही, म्हणजे 0 गुलाबाची फुलं आणली. तर फ्रीजमध्ये जर गुलाबाची फुलं किती होती? आधी जेवढी होती तेवढीच, 7च गुलाबाची फुलं होती. म्हणजे कोणत्याही संख्येत 0 जर मिसळला तर येणारी बेरीज ही तेवढी संख्या येते, तीच संख्या येते. 5 + 0 बरोबर 5. 9 + 0 बरोबर 9. 8 + 0 बरोबर 8. 6 + 0 बरोबर 6. 8 + 0 बरोबर 8. 7 + 0 बरोबर 7. 9 + 0 बरोबर 9. 9 + 0 बरोबर 9. 8 + 0 बरोबर 8. 7 + 0 बरोबर 7. 6 + 0 बरोबर 6. 8 + 0 बरोबर 8. 6 + 0 बरोबर 6. 7 + 0 बरोबर 7. आता 0ची वजाबाकी करायची. आता माझ्याकडं 9 रुपये होते. बाजारात गेले, काहीच घेतलं नाही मी, 0 रुपये खर्चले. आता माझ्याकडे किती रुपये आहेत? मी काही खर्चलेच नाही ना, मग माझ्याकडचे पैसे कमी होणार का? नाही. 9 रुपयाला 9च रुपये राहिले. म्हणजे काय झालं? 9 + 0 बरोबर 9. माझ्याकडे 7 गोट्या होत्या. खेळायला गेले, पण मला खेळूच वाटलं नाही आणि मी खेळलेच नाही. मग मी 0 गोट्या हारून आले. तर माझ्याकडे आता गोट्या किती? जर मी खेळलेच नाही, माझ्याकडच्या गोट्या कमीच झाल्या नाहीत म्हणजे माझ्याकडे खिशात 7 गोट्या होत्या, तेवढ्या 7 गोट्या राहणार. माझ्याकडे 4 वह्या होत्या आणि मी अभ्यासच केला नाही. त्याच्यामुळे काय झालं? माझ्या 4ला 4 वह्या तशाच राहिल्या. एक पण वही माझी कमी झाली नाही. 0 वह्या कमी झाल्या. मग आता माझ्याकडे 4 वह्या किती आहेत माझ्याकडे आता वह्या? मी एकाही वहीवर काहीच लिहिलं नाही, म्हणजे 4ला 4 वह्या तशाच आहेत. म्हणजे 4 + 0 बरोबर 4च. कमी झाले नाहीत म्हणून 4 आहेत. 7 मधून कमी झाले नाहीत म्हणून 7च आहेत. माझ्याकडे 9 पेन्सिली होत्या आणि पेन्सिली मी काय केले? एका कॅरी बॅगमध्ये ठेवले आणि मग विसरून गेले. मग त्या पेन्सिलीतली एक पण पेन्सिल कमी झाली नाही. नंतर उघडून बघायले पेन्सिलीची कॅरी बॅग, तर
त्याच्यामध्ये एकही पेन्सिल माझी कमी झाली नाही, कारण की मी लिहिलंच नाही त्या पेन्सिलला, एक पण पेन्सिल कमी झाली नाही. मग त्या कॅरी बॅगमध्ये किती पेन्सिल असतील? 9ला 9 पेन्सिल असतील, कारण की 0 पेन्सिली कमी झाल्या होत्या. आमच्या बागेमध्ये 6 पेरूची झाडं होती आणि ती पेरूची झाडं इतके पाणी ते छान छान घातल्यामुळं, खतं ते घातल्यामुळं एक पण झाड आमच्या बागेतलं कमी झालं नाही. म्हणजे 0 झाडं जळाली, म्हणजे एक पण झाड कमी झालं नाही. मग आता आमच्या बागेमध्ये पेरूची झाडं किती आहेत? एकही झाड कमी झालं नाही. म्हणजे आधी किती होते? 6. 6ला 6 कमी राहणार. माझ्याकडे 8 रुपये होते. दुकानात गेले, मला काहीच आवडलं नाही म्हणून मी 0 रुपये खर्चले. म्हणजे मी काहीच खर्च नाही केला. मग माझ्याकडे खिशात किती रुपये होते? 8ला 8 रुपये खर्च झाला. नाही 8ला 8 शिल्लक राहिले, कारण की खर्च काहीच नाही ना. म्हणजे कोणत्याही संख्येतून जर 0 वजा केलं तर तीच संख्या परत येते. इथं 8 होतं तर इथं 8च येणार. इथं 6 होते, 6च येणार. माझ्याकडे 3 अंगठ्या होत्या आणि मी त्या जपून ठेवल्या. जपून ठेवल्यामुळे काय झालं? माझ्या त्याच्यातली 0 अंगठ्या हरवल्या. म्हणजे एक पण अंगठी हरवली नाही. नीट जपून ठेवल्यावर कशाला हरवते? म्हणजे माझ्याकडे 0 अंगठ्या हरवल्या, म्हणजे माझ्याकडून एकही अंगठी हरवली नाही. म्हणजे माझ्याकडं 3ला 3 अंगठ्या माझ्याकडे तशाच आहेत. एका झाडावर 6 पक्षी बसले होते आणि ते पक्षी तसेच बसले, उडालेच नाहीत. घरट्यामध्ये आपापल्या जाऊन झोपले. मग एकही पक्षी झाडावरचा जर उडाला नाही तर त्या झाडावर किती पक्षी असणार? अर्थातच त्या झाडावरती 6ला 6 पक्षी शिल्लक असणार. माझ्या हातामध्ये 9 बांगड्या होत्या. मी त्या जपून घातल्या, जपून काढल्या, पुन्हा जपून घातल्या. मग आता ह्याच्यामध्ये एकही बांगडी माझ्या हातातली फुटली नाही. मग बांगडी फुटली नाही म्हणजे माझ्या हातातल्या 0 बांगड्या फुटल्या, म्हणजे कमी झाल्या. एकही बांगडी फुटली नाही म्हणजे 0 बांगड्या फुटल्या, म्हणजे एकही बांगडी कमी झाली नाही. मग आता माझ्या हातामध्ये किती बांगड्या आहेत? 9ला 9 बांगड्या आहेत, कारण की एकही बांगडी फुटली नाही. माझ्या आईनं आमच्या 8 चपात्या केल्या होत्या. त्याच्यातलं 0 चपात्या आम्ही खाल्ल्या. आम्ही बाहेर जेवून आलो होतो. 0 चपात्या खाल्ल्या म्हणजे आम्ही कोणीच चपात्या खाल्ल्या नाहीत. मग दुरडीमध्ये 8 चपात्या होत्या. 8ला 8 चपात्या तशाच शिल्लक राहिल्या, म्हणजे एकही चपाती कमी झालेली नाही. तुम्ही लिहायलाच नाही. माझी गोष्ट ऐकत ऐकत, बेरीज वजाबाकीचे जे 0च्या गोष्टी सांगायला मी, ते ऐकत ऐकत तुम्हाला हे लिहायचं आहे. माझ्याकडे 7 पेन होत्या. ते पेन मी तशाच नीट ठेवल्या कंपासमध्ये. मग त्याच्यातल्या 0 पेना संपल्या. तर आता माझ्याकडे किती पेन आहेत? जर 0 पेन संपल्या म्हणजे काय झालं की त्याच्यातली एकही पेन कमी झाली नाही. म्हणजे 7ला माझ्याकडे 7 पेना आहेत. मी पाणीपुरी खायला गेले आणि मी सोबत नेले होते 10 रुपये. ते पाणीपुरीवाले काका म्हणले आमच्याकडची पाणीपुरी संपली. मग मी किती पाणीपुरी खाल्ली? 0. मग माझे किती रुपये खर्चले? 0. मग माझ्याकडे आता किती रुपये आहेत? 10. पाणीपुरी खाल्लीच नाही, मग पैसे कुठे जाणार? मग 10ला माझ्याकडे 10 रुपये शिल्लक होते. आमच्या गल्लीमध्ये 4 कुत्र्याची पिल्लं होती, पण ती पिल्लं कुणीच नेली नाहीत. ती आईसोबतच छान राहिली. मग आमच्या त्या कुत्र्यांची पिल्लं कुणीच नेली नाही, म्हणजे 0 कुत्र्याची पिल्लं नेली, म्हणजे कुणीच नेलं नाही. मग आमच्या गल्लीतले 4ची 4 कुत्र्याची पिल्लं तशीच राहिलेली आहेत. माझ्याकडे 7 जेम्स चॉकलेट होते. जेम्सच्या गोळ्या होत्या. आईनं म्हणली अजिबात चॉकलेट खायचे नाही, म्हणली दात खराब होतात, म्हणली ठेवून देते जेम्सच्या गोळ्या. मग मी आईला घेऊन काय केलो, ते 7च्या 7 गोळ्या आहेत की नाही त्या पॉकेटमध्ये घालून ठेवल्या. म्हणजे मी 0 गोळ्या जेम्सच्या खाल्ल्या. तर माझ्याकडे किती जेम्सच्या गोळ्या आहेत? 7ला 7 आहेत, कारण की मी गोळीच खाल्ली नाही. आईने मला भाजता भाजता 9 शेंगदाणे दिले. म्हणली जा खा जा. आणि मग मी घेऊन आले, TV बघत बसले आणि मला शेंगदाणे खायचं लक्षातच नाही. म्हणजे मी 0 शेंगदाणे खाल्ले. मग आता माझ्या हातामध्ये किती शेंगदाणे आहेत?
खाल्लेच नाहीत म्हणल्यावर 9ला 9 तसे शेंगदाणे आहेत. म्हणजे 9 वजा 0 बरोबर 9. माझ्याकडे 3 साड्या होत्या, पण त्या साड्या मी नीट धुवून इस्त्री करून ठेवल्या, म्हणजे माझ्याकडची एकही साडी फाटली नाही, म्हणजे 0 साड्या फाटल्या. तर आता माझ्याकडे किती साड्या आहेत? 3 साड्या आहेत. तर आता हे कसं वाचणार आपण? 9 वजा 0 बरोबर 9. 0 मध्ये एखादी संख्या जर आपण वजा केली तर येणारं उत्तर हे 30 संख्या असतं. 7 वजा 0 बरोबर 7. 4 वजा 0 बरोबर 4. 9 वजा 0 बरोबर 9. 6 वजा 0 बरोबर 6. 8 वजा 0 बरोबर 8. 3 वजा 0 बरोबर 3. 6 वजा 0 बरोबर 6. 9 वजा 0 बरोबर 9. 8 वजा 0 बरोबर 8. 7 वजा 0 बरोबर 7. 10 वजा 0 बरोबर 10. 4 वजा 0 बरोबर 4. 7 वजा 0 बरोबर 7. 9 वजा 0 बरोबर 9. 3 वजा 0 बरोबर 3. तर सगळ्यांनी ही वजाबाकी लिहून घेतलेली आहे का? बेरीज वजाबाकी. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत? उजळणी लिहिणार आहोत वाचत, कारण की उजळणी वाचत लिहिली तरच आपल्या लक्षात राहणार आहे. उजळणी पूर्ण आपल्या मधल्या आदली संख्या जोपर्यंत ओळखायला येणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढचे घटक शिकता येणार नाही. आपल्याला भरपूर गोष्टी अजून शिकायच्या आहेत. चला आता सगळ्यांनी माझ्यासोबत उजळणी लिहायची आहे. वाचत उजळणी लिहायची आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1.1 11. 1.2 12. 1.3 13. 1.4 14. 1.5 15. 1.6 16. 1.7 17. 1.8 18. 1.9 19. 2.20. 2.1 21. 2.2 22. 2.3 23. 2.4 24. 2.5 25. 2.6 26. 2.7 27. 2.8 28. 2.9 29. 3.30. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39. 4.40. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39. 4.40. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39. 4.40. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39. 4.40. 3.1 31. 3.2 32. 3.3 33.
3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40. आता राहिलेला पाडा काय करायचं तुमच्या तुम्ही नंतर लिहायचा आहे. आता आपण काय करणार आहोत, 4चा पाडा कसा तयार होतो पाहणार आहोत. तर मी काय करणार आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काहीच करणार नाही, मी फक्त 4 मणी ढकलणार आहे पुढं. आता इथे बघा 4 मणी ढकललेले. तर पुन्हा मी 4 मणी ढकलले. आता किती मणी झाले, 1 2 3 4 5 6 7 8, 8 मणी झाले. पुन्हा 4 मणी ढकलले, हे 2 आणि हे 2. किती झाले मणी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती मणी झाले, 12. अजून 4 मणी ढकलले पुढं, 4 मणी पुढे ढकलले. आता किती मणी झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती मणी झाले, 16. पुन्हा 4 मणी पुढे ढकलले मी, 4 मणी पुढे ढकलले. किती मणी झाले, हे 10 आणि हे 10 20 मणी झाले. पुन्हा अजून 4 मणी ढकललेले आहेत मी. आता किती मणी झाले, 10 20 21 22 23 24. किती मणी झालेले, 24. अजून पुढे 4 मणी ढकललेले आहेत. आता किती मणी झाले, 10 20 21 22 23 24 25 26 27 28. किती मणी झाले, 28. पुन्हा अजून मी 4 मणी ढकललेले आहेत. किती मणी झाले, 10 20 30 31 32. किती मणी झालेले, 32. पुढचे अजून 4 मणी ढकललेले आहेत. किती मणी झाले, आता आपले 36 मणी झालेले आहेत. किती मणी झाले, 36. 10 20 30 31 32 33 34 35 36. अजून 4 मणी ढकललेले आहेत मी. आता किती मणी झाले बघा बर, 10 20 30 40. आता मी काहीच केलं नाही, फक्त 4 मणी ढकलले. किती मणी झाले हे मोजून मी इथे लिहिलेले आहेत. तर आपला बघा 4चा पाडा तयार झालेला आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. चला आता 4चा पाडा वाचत लिहू आपण. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28. इथं चुकलं बरं का माझं. 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8
32, 4 9 36, 4 अंधाई 40, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 अंधाई 40, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 अंधाई 40. आता हे राहिलेलं तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर पाडा उजळणी वाचत लिहायची. उजळणीचा नियम कोणता आहे? उजळणी कधी पण लिहा तुम्ही, पण वाचत लिहायची. ठीक आहे.